हे फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्यामध्ये तुमचं स्वागत. आपल्या कल्चर करी इव्हेंटमध्ये आपण येऊन पोहोचलोय कोकणात. त्यातच आंब्याचे आणि फणसाचे दिवस आहेत. मस्त सीझन आहे. त्यामुळे आपल्याला अर्थातच मागच्या वेळेला मी आंब्याच्या रेसिपीज करून दाखवल्या. यावेळेला मी तुम्हाला फणसाच्या रेसिपीज करून दाखवणार आहे. मागच्या वेळेला मी आंब्यामध्ये जरी गोड पदार्थ असला म्हणजे गोड फळ असलं तरी त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेवरी डिश आणि एक गोड पदार्थ ॲज अ डेझर्ट मी तुम्हाला करून दाखवलं होतं. तीच ट्रेडिशन मी आता या फणसामध्ये सुद्धा ठेवली आहे. एक आपण मस्त सेवरी डिश पाहणार आहोत आणि दुसरी आपली एक मस्त जॅकफ्रूट म्हणजे फणसाचं एक सुफले असणार आहे. पण या दोन्ही फळांचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा ते कच्ची असतात ना, कच्ची कैरी किंवा कच्चा फणस, त्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर रेसिपीज पाहायला मिळतात. आपण त्याच्या भरपूर रेसिपीज करतो. फणसाची भाजी म्हणा, कैरी मसनं आपण अनेक रेसिपीज करतो. तसंच पिकल्यानंतर सुद्धा आपल्याला अनेक व्हेरिएशन्स चाखायला मिळतात. म्हणजे फणसाचं जर का उदाहरण घेतलं तर सांदणं, नंतर त्याचे वाळवून केलेले चिप्स. आणि ह्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या दोन्ही फळांचं म्हणजे खास करून आंब्याचं आणि फणसाचं या रेसिपीज आपल्याला फक्त आपल्या महाराष्ट्रात जास्त पाहायला मिळतात. फणसाचं तुम्ही बघाल तर जगभरात बऱ्याच ठिकाणी फणस मिळतो, पण त्याच्या कुठल्याही रेसिपीज माझ्या ऐकण्यात आलेल्या नाही आहेत. सो आपण ह्याचा कंप्लीट फायदा घेणार आहोत आणि मी तुमच्यासाठी आज मस्त रेसिपी करून दाखवणार आहे. आपली पहिली रेसिपी असणार आहे एक छान म्हणजे जॅकफ्रूट राईस पेपर स्प्रिंग रोल. आता या स्प्रिंग रोलचं इन्स्पिरेशन सुद्धा मला काय रेसिपी नवीन बनवायची या विचारात मी होतो तेव्हा मला सुचलं की घावन आपल्याकडे खूप पॉप्युलर आहे. आपण नाश्ता करता घावणं करतो आणि या घावनामध्ये आपण जर का फणसाचे पीसेस घालून आणि बाकीच्या थोड्याशा त्याच्यामध्ये भाज्या घालून जर का एक छान मिश्रण बनवलं आणि स्प्रिंग रोलच्या रूपात जर का आपण आपल्या पाहुण्यांना किंवा घरच्या लहान मुलांना जर का खाऊ घातलं तर त्यांना ते नक्कीच आवडेल. मला तर ते खूप आवडलं होतं, कारण आम्ही जेव्हा ट्रायल ह्याची केली नंतर त्याचा एकही पीस उरला नाही. सगळ्यांनी पटापट संपवला. तुमच्या घरी हे स्प्रिंग रोल फटाफट संपतील, पण आधी तुम्हाला ते बनवून घेणं आवश्यक आहे. बनवण्याकरता आधी मला तुम्हाला ते करून दाखवणं आवश्यक आहे. सो सुरुवात करूया. याच्यासाठी साहित्य काय घेतलंय ते पाहून घेऊ. फणसाचे गरे, तसंच तांदूळाचं पीठ साधारणतः 1 वाटी, नंतर फरसबी बारीक चिरून घेतली आहे, मोड आलेले मूग, गाजर घेतलंय जे किसून घेतलंय, पालकाची 10-12 पानं घेतलीत जी मी बारीक चिरून घेतलेली आहेत, तसंच कोबी तो सुद्धा बारीक चिरून घेतलाय. सगळ्या भाज्या साधारणतः 100 ग्रॅम आपण घेतलेल्या आहेत. तसंच बारीक हिरवी मिरची, नंतर आलं आणि लसूण हे एकत्र चॉप करून हे इकडे मी तयार ठेवलेलं आहे. तसंच तिखट, मीठ आणि मिरपूड. खरं तर ही रेसिपी आधी जसं सांगितलं की एक इन्स्पिरेशनल रेसिपी आहे आणि घावन मला स्वतःला खूप आवडतं आणि याचं स्प्रिंग रोलच्या रूपात मला ते दाखवायचं होतं, पण मला ते तळून सुद्धा घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मी विचार करतो की स्प्रिंग रोल जर का न तळता खाता आले तर किती मजा येईल. सो घावन सुचलं मला. त्यामुळे ही घावनाची जी रेसिपी आहे स्प्रिंग रोलच्या रूपात ती आपण आता पाहूया. इथे पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. नंतर या कढईमध्ये आपल्याला त्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. लेट्स स्टार्ट. आधी आपल्याला घावन बनवण्याकरता तांदूळाचं पीठ या बोलमध्ये मी काढून घेतो. सो माझ्या या ज्या रेसिपीज आहेत त्या सगळ्या आपलं कोकणातलं जे साहित्य आहे, सामग्री आहे ती कॉमन ठेवून मी त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये आपण पाणी घालू. स्मूथ मिश्रण आपण बनवतोय. खूप हेल्दी स्नॅक म्हणून घावणं आपल्याकडे पॉप्युलर आहेत. टिपिकल एक प्रकारचे डोसे, पण अनफर्मेंटेड असल्यामुळे ते आपल्या प्रकृतीला हानिकारक नाही आहेत आणि पटापट आपण ते बनवू शकतो. साधारणतः पोरिंग कन्सिस्टन्सीचं हे पाणी घालून मिश्रण तयार केलंय तांदूळाच्या पिठाचं. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं थोडंसं मीठ चवीकरता. पीठ आपण आता तयार करून घेतलेलं आहे. पॅन सुद्धा गरम झालाय. त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं तेल आधी. जरा गरम होऊन दे आणि नंतर आपण याचं गावन पाडूया. आपण 1-2 मिनिटं शिजत ठेवूया. हे एका बाजूने आपलं हे चांगलं शिजलंय, दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण ते वाफून घेतल्यामुळे डन झालेलं आहे. आपण या टेबलावरती हे काढून घेऊ. तसंच दुसरंही बनवून घेऊया. अजून एक बनवून घेऊ.
इकडे सुद्धा मी वॉक गरम करायला ठेवलेलाच आहे. त्याच्यामध्ये आपण घातलंय थोडंसं तेल. आता आपण ह्याचं मिश्रण करून घेऊया. त्याच्या आधी आपण ही जी हिरवी मिरची, आलं आणि लसूण घातलेलं आहे, आपण त्याचा थोडा तडका देऊ. आधी सगळं घालायचं नाहीये, थोडंसं घालू आपण, कारण खूप तिखट पण आपल्याला करून चालणार नाहीये. घावन आपल्या एका बाजूला शिजतंय. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता हा कोबी. ओके, शिजून मिश्रण पण आपण शिजून घेतोय, त्याचं सारण. घावन आपलं शिजलं असेल. आता आपण या टेबलावरती, या चॉपिंग बोर्डवरती आपण ते काढून घेऊया. वंडरफुल. नंतर इकडे आपण मिश्रण बनवूनच घेतोय. कॅबेज किंवा कोबी आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरची आपण परतून घेतोय. हे होतंय तोपर्यंत मी इकडे गरे जे आहेत त्याचे जुलियन्स कट करून घेतो तोपर्यंत. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे गाजर. गाजर आपल्याला जरा शिजवून घ्यावं लागेल, कारण गाजर कच्चंच ठेवलंय मी, फक्त ते किसून घेतलं होतं. कच्चं ठेवलंय. गाजर थोडं शिजायला वेळ लागेल. थोडंसं फणसाचे गरे आहेत ते सुद्धा मी कापून घेतो. मसाला म्हणजे हिरवी मिरची, आलं, लसूण परतून घेतलं, गाजर घातलं, नंतर कोबी घातला. आपण ते चांगलं आता परतून घेतोय. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे फरसबी, बारीक चिरलेली फरसबी आहे. आणि हा पालक, तो पण मी बारीक चिरून घेतलाय. आणि थोडेसे मोड आलेले मूग. आणि हे सगळं आपण आता टॉस करून घेणार आहे. त्याच्यावरती आपण घालूया हा मसाला, म्हणजे थोडंसं तिखट चवीकरता, काळी मिरी त्याची पूड केली आहे, आणि चवीला मीठ. आणि हा सगळा मसाला घालून झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये हे फणसाचे जे पीसेस मी कट करून ठेवलेत ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे. लवली. तर खूप छान त्याचा रंग दिसतोय. आणि याच्यामध्ये आपण आता हे फणस ॲड केल्यानंतर त्याच्या चवीत सुद्धा भर पडणार आहे, आणि त्याच्या अपिअरन्समध्ये सुद्धा मस्त एकदम दिसणार आहे. तुम्हाला लक्षात येईलच की अपिअरन्स काय मस्त झाला आहे त्याचा. हे मिश्रण मी या बोलमध्ये काढून घेतो. ओके, मिश्रण जरा गार होऊन देऊया. आहा. नंतर ही घावणं इकडे तयार आहेत आपली. आपल्याला त्याच्यामध्ये हे फिल करायचं आहे. आपण हे रोल करून घेऊ. साईडचे ट्रिमिंग्स आपण करून टाकणार आहोत. सर्व करताना आपण ह्याच्यामध्ये सर्व करणार आहोत, त्यामुळे सर्व करताना पटकन हातात एक ग्लास घेऊन आपण स्ट्रेट अवे तो खाऊ शकू. आय थिंक जॅकफ्रूट स्प्रिंग रोल आज तुमच्या घरी हे नक्की बनणार आहे, पण त्याकरता साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. जॅकफ्रूट राईस पेपर स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 10 ते 12 कापा फणसाचे गरे, 1 वाटी तांदळाचं पीठ, 100 ग्रॅम बारीक चिरलेली फरसबी, 100 ग्रॅम मोड आलेले मूग, 100 ग्रॅम गाजराचा किस, 100 ग्रॅम पालक, 100 ग्रॅम कोबी, मिरची, आलं, लसूण, तिखट, मीठ आणि मिरपूड. कृती: प्रथम तांदळाच्या पिठामध्ये पाणी आणि मीठ घालून पॅनकेक साठीचं बॅटर तयार करावं आणि या बॅटरचे घावन करून घ्यावे. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, कोबी, गाजर, फरसबी, पालक आणि मोड आलेले मूग घालून सारण परतून घ्यावं. तिखट, मिरपूड, मीठ आणि फणसाच्या गऱ्यांचे तुकडे घालून सारण परतून घ्यावं. तांदळाच्या घावनामध्ये हे सारण भरावं आणि रोल करून तो कापून घ्यावा.